ए ए राजेश, अरे डोकं पुसून घे ना, नाही तर सर्दी होईल. हे मा, उन्हाळा आहे, मला काही सर्दी बिर्दी होत नाही. अरे डोकं नाही ना पुसलं तर सर्दी होते, उन्हाळा असून नाही पावसाळा. काय सर्दीचं घेऊन बसली आहेस? तिकडे लवकर पोहोचलो नाही ना तर माझी वर्दी होईल. म्हणजे जाऊ दे, तुला कळणार नाही. हा जोक ना हुशार लोकांसाठी होता. म्हणजे मी हुशार नाही? मी हुशार नाही? अरे मी आई आहे तुझी, जास्त शहाणपणा करू नको. ए मा, जाऊ दे बरं, मला आवरू दे बरं. ऐक ना, सक्सेस घेऊन ये या व्यतिरिक्त काही बोलला का आदित्य? नाही, मला म्हटलं की लवकर पोहोच, उशीर करू नको म्हटलं. सक्सेस म्हणजे नेमकं असेल तरी काय? ते काही मला माहित नाही. हा, पण आदित्य मला म्हणाला की तू घराच्या बाहेर पडल्यावर मला फोन कर आणि त्यानंतर मी तुला सांगतो की कुठे यायचंय आणि काय आणायचंय. पण काहीतरी हिंट दिलीच असेल ना तुला? नाही, तशी काही हिंट दिली नाही, पण मी त्याला विचारायचा प्रयत्न केला, पण त्याने मला काही कळू दिलं नाही. बरं, तू वासू भाऊजींना सांगितलंस याबद्दल? काही बोलणं झालं तुमचं? हा, म्हणजे आंघोळीला जायच्या आधी मी त्यांना एकदा फोन केला. गरमागरम उपमा खाऊन घे. मा, आता मला उशीर होतोय, आता मला प्लीज काही खायचं नाही, प्लीज जाऊ दे. खाऊन घे, जास्त हुशारी करू नको, नाही तर काय करेन माहितीये ना, ऑफिसला येईल आणि तुला आणि आदित्यच्या घशात घालेला उपमा. ठीक आहे, दे. खाऊन घे. ते खरंच ऑफिसला येईल नाही तर. खा खा, आणखीन खा. अरे खान बरं, सावकाश 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 सावकाश. बस झालं तुझ्या मनासारखं? येऊ मी आता? मीराताई, बाया, आपण डायरेक्ट आता ऑफिस मध्ये भेटू. हो, बाय. सांभाळून जा. सांभाळ. हो हो. ही शूटिंग वाले आले, कशाचं शूटिंग आहे आपल्या ऑफिस मध्ये ते माहितीये तुम्हाला? नाही ना हो, मलाही आत्ताच कळतंय की कसलं तरी शूट करणार आहे म्हणून. हे बघा, हे असं करतात आपल्या ऑफिस मधले लोक. आता जरा आधी सांगितलं असतं शूटिंग आहे म्हणून तर जरा चांगली तयार होऊन आले नसते मी. आता या अशा अवतारात शूटिंग करायला लागणार. अहो, तुमचा अवतार तरी चांगला आहे, माझा बघा, जरा चांगले कपडे घालून आलो असतो ना मी. आता अशा अवतारामध्ये माझ्या बायकोने जर टीव्हीवर पाहिलं ना तर ती काय मला घरात घेत नाही. बरं, मला काय वाटतं, आपण त्यांना विचारूया त्यांच्याकडे काही चांगले कपडे असतील तर. हा, पण एक काम करा ना, तुम्हीच विचारा ना प्लीज. आधी कळू तर दे शूटिंग कशाचं आहे, मग विचारू. अरे हे बघा, वासू सर आले. आपण एक काम करू, त्यांनाच विचारू कसलं शूट आहे म्हणून. त्यांना नक्कीच माहिती असेल. चालेल चालेल, चला 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 चल. सर, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बरं, बोला. अष्टपुत्र मॅडम, तुम्हीच बोला ना प्लीज. तर ते शूटिंग कशाचं आहे आपल्या ऑफिस मध्ये? शूटिंग कुठे? हा, ते शूटिंग वाले आलेत ना. अहो, ते बघा ना सर, ते लोक कॅमेरा घेऊन आलेत, म्हणजे कसलं ना कसलं शूटिंग होणारच ना. अहो केंकरे, ते काही शूटिंग वगैरे साठी आलेले नाहीये तिथे, ते रिपोर्टर्स आहेत. काहीतरी बातमी देणार असेल कोणी म्हणून आले. रिपोर्टर? बातमी? पण आपल्या ऑफिस मध्ये कसली बातमी मिळणार आहे त्यांना? किंवा त्यांना कुणाला तरी काहीतरी बातमी द्यायची असेल म्हणून आले असतील. हो, पण कशाबद्दल? कशाही बद्दल असेल, म्हणजे कोण कसं काम करतं ऑफिसमध्ये, किंवा कोण किती गॉसिपिंग करतं ऑफिसमध्ये याबद्दलची न्यूज असेल. आता त्याच्याशी ह्यांना काय घेणं देणं आहे? मला काय वाटतं माहितीये का, त्या दिवशी बघा आपल्या ऑफिसमध्ये उंदीर आले होते, त्याचीच बातमी घ्यायला आले असणार. ओ केंकरे, काही बोलू नका. उंदीर घुशी काय सगळ्यांच्या घरात असतात, प्रत्येक घरात जाऊन बातमी घेणार का मग ते? अहो, कामच पुढे आहे, हे जरा महत्वाचं आहे हो. तिथे उंदीर झाले म्हणजे बातमी तर होणारच ना. हो नाही हो वासू सर, आम्हालाही बोलावं लागेल का त्या रिपोर्टर्स सोबत? बोलावं लागेल कदाचित. अरे बापरे,
पण आम्ही काय बोलणार त्यांच्याशी? अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, बोलू व्यवस्थित. नाही नाही, मला नाही बोलायचं, तुम्हीच बोला त्यांच्याशी काय ते. बरं केंकरे, तुमचं चालू द्या, मी बोलतो तुमच्याशी नंतर. चालेल सर. या. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. तुम्हाला राजेशचा काही कॉल आला होता का? हो म्हणजे आला होता फोन, मला झालं आमचं बोलणं, पण नक्की हा सगळा काय प्रकार आहे ना ते नाही माहिती. त्यालाही आदित्यने संपूर्ण माहिती दिलीच नाहीये. बघूया आता आदित्य काय बॉम्ब टाकतोय. मलाही काही कळत नाहीये. बघू काय होतंय ते. ए, खा. कसं चाललंय काम तुझं? मस्त चाललंय. हा. अगं आपण जिथे जिथे जातो तिथे काही ना काहीतरी घोळ असतोच, पण आपण काही बोलू शकतो का? आपण आपलं काम करत राहायचं. हा बरोबर आहे, आपण काम करायचं शांतपणे. आपल्याला काय करायचंय? हो ना, मी कधीच कोणाबद्दल काहीच बोलत नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं. हो ना, मला माहिती तू कशी येते. कुठे चाललंय का सध्या काम तुझं? अगं ते इथे पाटील आहेत ना, त्यांच्याकडे करते मी काम. अगं तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस हं. अगं त्यांच्या घरात ना इनमिन 4 माणसं, पण कोणाचाच कोणाला तालमेल नाही. चौघांची तोंड 4 दिशेला. का ग, काय झालं? अगं इतकं मोठं घर आहे, आपल्या 4 चाळी बसतील त्यात, पण तरी त्यांना घर अपुरं पडते. असंच असतं ग त्यांचं, मोठ्या लोकांना लागते मोठी जागा. अगं पण आता आहे त्याच्यात समाधान मानायचं ना, पण नाही. अगं आता तुला सांगते, मी स्वयंपाक करायला लागली ना की प्रत्येक जण काही ना काहीतरी सांगत असतं. बरं ते करून झालं की 2-2 चमचे खाणार, बाकीचं सगळं अन्न जातं वाया. मोठ्या लोकांचे चोचलेच ते. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? तू तुझं काम करायचं आणि निघून यायचं. हा. अगं तुला सांगते, परवा त्यांची मुलगी एका मुलाला घरी घेऊन आली. तिच्या रूम मध्ये काय करत होते ते तिचं तिलाच माहिती. मी काही लक्ष नाही दिलं, मी आपली माझं काम करत होते. हो का? तुला कसं कळलं? मुलगा आला होता आणि तो कितीतरी वेळ होता. कशाला का नसत्या चौकशा करत असते? अगं नाही ग, मी माझं कामच करत होते. बरं ते जाऊ दे, पण तुझा मुलगा कुठे गेला? कुठे कामाला गेला का? अगं तो ना, असेल इथंच कुठंतरी. इथेच कुठेतरी? म्हणजे तुला माहिती नाहीये कुठे गेलाय तो? अगं म्हणजे नाक्यावर असेल, मित्रांबरोबर बोंबलत. येईल संध्याकाळी गिळायला. संध्याकाळी? अगं काय बोलतेस काय तू? अगं हे तर त्याचं धोक्याचं वय आहे. अगं असं रात्र रात्र इतर मुलांबरोबर बाहेर फिरणं चांगलं नसतं ग बाई. हो का? मला माहिती. हा, सध्या काय करतोय ग तुझा मुलगा? नाही म्हणजे काही कामधंदा करतोय? काय नाही ग, तेच ते ऍक्टिंग बिक्टिंग करत असतो. हो ना, बघ कशा असतात या बायका. मला म्हणत होत्या तो काहीतरी नोकरी वगैरे करतोय, कोणत्या तरी ऑफिसात जातोय म्हणे. नाही ग, कोण म्हणाल तुला? हो ना, माझा विश्वास आहे ग तुझ्यावर. मी म्हटलं असं काही असतं तर संगीता माझ्याशी बोललीच असती. पण काय ग, खरंच नाही ना करताय तू कुठे काम? नाही ग, खरंच असं काही नाही. आणि मला तरी माहिती आहे. अगं असं कसं? तुझा मुलगा असून तुला माहिती नाही? अगं या इतक्या बायका बोलत होत्या, म्हणजे असेल काहीतरी असं मला वाटलं. हे बघ, मला कळलं ना, तुला कळवेल. चल उठ आता, जा घरी जाऊन खा. आणि ती डिश नंतर आणून दे. ते घे तुझी बॅग घे. जाते जाते जा. आले मोठी. हो केंकरे, हा? काय तुमचं इथे? काय नाही रे, त्यात काय ते बघत होतो. मी सांगितलं का तुम्हाला त्यात काय येऊन बघायला? नाही रे, मग त्यात काय ते सांग ना.
हे मला नाही माहिती, पण त्याच्यापासून लांब राहा. त्यात जे काही आहे ना ते फार महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे ते कळालं, हा. पण त्यात काय आहे ते सांग ना. खरं तर मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगायचं नाही असं आदित्य सरांनी सांगितलंय मला. का? ते मला काय माहिती, तुम्ही आदित्य सरांना जाऊन विचारा. तर माझं तर काय, बरं जाऊ दे. मी काय म्हणतो, मी लागतो कामाला. हा जा. केंगरे, हा? त्या रिपोर्टर्सना चहा दिला का? नाही अजून. बघा असं आहे तुमचं, एक काम धड नाही आणि चालले नुसत्या चौकशा करायला तिकडे. हा, आणि ते आदित्य सरांना खरंच विचारू नका, मी गंमत करत होतो तुमची. काय तू पण माझी गंमत करतो? बरं नाही विचारलं. हा चल. राजेश, काय झालंय? का बोलवलंस? मी आता ज्या ठिकाणी गेलो होतो ना, ती एक प्रिंटिंग प्रेस होती. प्रिंटिंग प्रेस? हो. बरं, मग पुढे काय झालं? तर मी तिथे गेलो, तर त्यांनी मला विचारलं तूच राजेश का? तर मी त्यांना सांगितलं की हो. तर त्यांनी मला ते होर्डिंग दिलं. काय आहे काय त्या होर्डिंग मध्ये? नाही, ते मला काही कळलं नाही, कारण मी गेलो तोपर्यंत त्यांनी ते सगळं पॅक वगैरे करून ठेवलं होतं. त्यामुळे मला काही कळायचा चान्सच नव्हता. त्या रिपोर्टर्स का आले? त्यांना का बोलवलंय? त्यांना मीच सांगितलं. तू? हा, म्हणजे आदित्य सरांनी माझा नंबर दिला त्यांना, आणि त्यांना मी इथला ऍड्रेस सांगितला आणि इथे कसं यायचं ते गाईड केलं. अच्छा, म्हणजे हे सगळं तुला आदित्यने सांगितलं? हा, म्हणजे हे सांगितलं, पण ते काय आहे, कशाबद्दल आहे ते काही सांगितलं नाही. नाही, त्या होर्डिंग मध्ये काय नाही हे कळायला हवंय आपल्याला. हो ना, म्हणजे मी तिथे गेलो ना, तेव्हा तो तिथला माणूस मला म्हणाला की तुमच्या सरांना सांग की हे तुमचं सक्सेस खूप प्रेमाने तयार केलंय आणि तू हे काळजीपूर्वक ऑफिसमध्ये घेऊन जा. सक्सेस? हे सक्सेस नेमका आहे तरी काय? आदित्य काय करायचा प्रयत्न करतोय? तो स्वतः आल्याशिवाय आता आपल्याला कळणार नाही तो काय करतोय. पण तो कधीही येऊ शकतो ना. आपल्या तिघांना एकत्र बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपण परत जाऊन आपल्या जागेवर बसूया. हो, तुम्ही जा, मी तुमच्यासाठी चहा आणू का? हा हा हा, ठीक आहे. ओके. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्हाला पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला? नाही सर, अजिबात त्रास नाही झाला सर. सर, तुम्ही आम्हाला ज्यांचा नंबर दिला होता त्यांनी आम्हाला अगदी बरोबर पत्ता सांगितला. आणि काय बरं नाव होतं त्यांचं? राजेश की राज असं काहीतरी होतं. हो, मीच तो. राजेश नाही, राज. ओके. हा घ्या तुमच्यासाठी गरमागरम चहा. थँक्यू थँक्यू, याचीच गरज होती. मला माहिती होतं. थँक्यू. नाही, राजेश आहेच खूप हुशार, खास माणूस आहे माझा. म्हणजे आजच्या या सगळ्या महत्वाच्या घडामोडींमध्ये राजेशची खूप मोठी हेल्प झाली आहे मला. काय सर, खरं तर तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं. म्हणजे तुम्हाला मदत व्हावी म्हणून तर मी इथे आहे ना.
हा याच्या मनाचा मोठेपणा झाला. रेडी आहोत आपण? हो सर, सगळं रेडी आहे. आणि तुम्ही जे मला आणायला सांगितलं होतं ते मी घेऊन आलोय. गुड. तुम्ही घ्या, चहा घ्या, मग आपण सुरुवात करूया. हो सर, नक्की कुठला बॉम्ब टाकणार आहात तुम्ही? हो सर, म्हणजे तुम्ही आम्हाला काही हिंट दिली असती तर आम्हाला बातमी बनवायला तसं सोपं पडलं असतं. तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि बातमीचं म्हणाल तर अगदी व्यवस्थित तयार केलेली बातमी मिळेल तुम्हाला. तुम्हाला फक्त ती स्प्रेड करायची. नक्की सर, तेच तर काम आहे आमचं. गुड. राजेश, तू जे काही घेऊन आलायस ते ऑफिसच्या मधोमध आणून ठेव. हो, लगेच. या. सगळ्यांनी इकडे जरा लक्ष द्या प्लीज. इकडे या सगळ्यांनी. या. हो केंकरे, या ना, टाळ्या वाजवायच्या. आज मी तुम्हा सगळ्यांना एक मोठं सरप्राईज देणार. आय होप तुम्हाला ते आवडेल. आवडेल सर, आवडणारच. थँक्यू. आजच्या दिवसाची खरं तर मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. आजचा दिवस माझ्या आयुष्यात यावा म्हणून मी खूप प्रयत्न केले. खूप गोष्टींचा त्याग केला. ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. फायनली आज माझ्या सक्सेसचा दिवस आलाय. येस, आज मी तुम्हाला माझा सक्सेस दाखवणार. टाळ्या. प्रत्येकालाच आपलं आयुष्य महत्वाचं असतं. प्रत्येकालाच आयुष्यात सक्सेस मिळवायचा असतो, पण तो सगळ्यांनाच नाही मिळत. याची काही कारण आहेत. या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक, ज्यांना स्वतःची प्रगती करायची असते, आणि दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःची अधोगती करायची असते. मी पहिल्या वर्गातला माणूस आहे, जे प्रगती करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. स्वतःची नाती, प्रेम, घर, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे विसरून स्वतःला स्वतःच्या कामात झोकून देतात. आणि मीही तेच केलं. टाळ्या. असो, आज आपलं कामत फूड्स, आपली कामत कंपनी एक नवीन वळण घेणार. आजपासून कामत फूड्स तुम्ही सगळे आदित्यच्या नजरेतून बघणार. त्यासाठी ना, हे नाव सतत तुमच्या डोळ्यासमोर असणं जास्त महत्वाचं. म्हणूनच आजपासून कामत फूड्सचं नाव बदलून आदित्य फूड्स होणार.